नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सकाळी सकाळी जिमला जाऊन आल्या पुन्हा मस्त मेहनत केल्यामुळे भूक पण लागली होती। आता इथे इसबगोलचं पाणी पिलं ॲज युजल। महेश यांना चहा केला। आज महेश यांना लवकर जायचं होतं, त्यामुळे फक्त चहा आणि लाडू खाऊन गेले ते। आणि त्यानंतर त्यांना बाय केल्यानंतर आत आली आणि हंतरुण वगैरे काढायला लागली। आणि त्यानंतर सुरुवातीला मी सगळी झाडलोट केली आणि सगळं झाडून वगैरे झाल्यानंतर मग मी आंघोळीला गेली। मस्त अशी देवपूजा केली। देवपूजा केल्यानंतर मी इथे स्वयंपाकाला लागली। आज 11:30ला तर स्वयंपाक अर्धा झाला आणि मध्येच गॅस सिलेंडर संपला होता। तर सिलेंडर लावायला घेतला, परंतु भरपूर त्रास झाला मला सिलेंडर लावायला, कारण कधी कधी असं होतं सिलेंडर लागतच नाही। सिलेंडर लावण्याचा खूप प्रयत्न केला। शेवटी मी आणि केतू पहिले जेवून घेतलं आणि उरलेला स्वयंपाक आहे तो व्यवस्थित सिलेंडर जेव्हा लागला तेव्हाच मी केला। भाकरी करता करता सिलेंडर संपल्यामुळे सिलेंडर बराच वेळ न लागल्यामुळे तव्यावरती जी भाकरी होती ती खूप कडक झाली नंतर जेव्हा मी भाजली तेव्हा। तर सिलेंडरमुळे माझी आज खूप फसकत झाली। तर असं कधी कधी होतं, तर तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट